श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तूळ राशीच्या व्यक्तींनो, पुढील 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एखादी महत्त्वाची व्यक्ती किंवा संधी पुन्हा परत येऊ शकते. ती एखादा जुना साथीदार असू शकतो, प्रेमसंबंध असू शकतो, एखादी मोठी संधी असू शकते किंवा अपूर्ण राहिलेले स्वप्नही असू शकते. ही बातमी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ शकतात, कारण हे 7 दिवस तुमच्या जीवनात नवीन रंग भरू शकतात. मात्र या काळात सावध आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण एखादा वाद किंवा एखादी रहस्यमय घटना तुमच्या आयुष्यात घडू शकते, जी काही काळ तुमची झोप उडवू शकते. पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य काळजी घेतली, तर जे तुमच्या हातातून निसटले होते ते पुन्हा तुमच्याकडे परत येण्याची शक्यता आहे. मग ते तुमच्या मेहनतीचे फळ असो, प्रेमसंबंध असोत किंवा संपत्ती असो. नेमके काय तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका, कारण हा संपूर्ण आठवडा तूळ राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे संकेत देत आहे. या काळानंतर तुमचे जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. तुमचे आरोग्य, प्रेमसंबंध, आर्थिक स्थिती आणि करिअर याबाबत ग्रहांच्या स्थितीनुसार सविस्तर माहिती पुढे सांगितली जाणार आहे. तसेच या 7 दिवसात कोणते उपाय करावेत आणि कोणती काळजी घ्यावी, ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी वरदान ठरेल, हेही जाणून घेऊ. सध्या गुरुग्रह तुमच्या कर्मभावात म्हणजेच करिअरच्या स्थानात विराजमान आहे. त्याचबरोबर वक्री बुध तुमच्या भाग्यभावात म्हणजे मिथुन राशीत भ्रमण करत आहे. हे दोन्ही ग्रह अतिशय मोठे संकेत देत आहेत. आता तुमच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची वेळ आली आहे. जी स्वप्ने, ज्या इच्छा तुम्ही विसरून गेलात किंवा मनातून काढून टाकल्या होत्या, त्या पूर्ण करण्याची संधी आता मिळू शकते. म्हणून हा सुवर्णकाळ हातातून जाऊ देऊ नका. अशी संधी वारंवार मिळत नाही. येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडवू शकतात, ज्यासाठी कदाचित तुम्ही अजून तयार नसाल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूळ राशीचे स्वामी शुक्र लाभभावात प्रवेश करत आहेत, जिथे केतू आधीपासून उपस्थित आहे. शुक्रही आता लाभभावात येत असल्यामुळे आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गेल्या काही काळापासून केतूमुळे तुम्ही कितीही कमावले तरी पैसे टिकत नव्हते. पैसा येत होता, पण पाण्यासारखा हातातून निसटत होता. मनात कायम काहीतरी कमी असल्याची भावना निर्माण होत होती. समाधान मिळत नव्हते. परंतु आता राशीस्वामी शुक्र लाभभावात प्रवेश करत असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. एकाच नव्हे तर अनेक ठिकाणाहून पैसे कमवण्याची संधी मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक प्रगती अधिक मजबूत होईल. नोकरीसोबत एखादा व्यवसाय सुरू करण्याची किंवा व्यवसायासोबत आणखी एखादा उत्पन्नाचा स्रोत सुरू करण्याची संधी मिळू शकते. पैसा कमवण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. आता मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला तयार करा. केतूमुळे आतापर्यंत जो आळस, उदासीनता किंवा सर्व काही सोडून फक्त आराम करावा अशी भावना निर्माण होत होती, त्यातून आता हळूहळू मुक्ती मिळेल. आता तुम्ही अधिक उत्साहाने आणि पूर्ण समर्पणाने काम करण्यास सुरुवात कराल. याशिवाय वक्री बुध तुमच्यासाठी विशेष शुभ ठरत आहे. बुध भाग्यभावात स्वतःच्या मिथुन राशीत वक्री असल्यामुळे तो अत्यंत प्रभावी स्थितीत आहे. त्याच्यासोबत लाभभावाचा स्वामी सूर्य देखील भाग्यभावात आहे. सूर्य आणि बुध याची ही युती तुमच्या मागील काळातील अडकलेली कामे पूर्ण करण्यास मदत करेल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ आता मिळण्याची शक्यता आहे. हातातून निसटलेल्या संधी, अपूर्ण राहिलेली स्वप्ने किंवा तुटलेले नाते पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. या युतीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या बुद्धिमत्तेवर होईल. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, अशा संकल्पना मिळू शकतात, ज्यामुळे पूर्वी केलेल्या मेहनतीचा मोठा लाभ मिळेल. आता पंचमेश शनीबद्दल बोलायचे झाल्यास, शनी सध्या 6व्या भावात आहे आणि महिन्याच्या शेवटी तोही वक्री होणार आहे. त्याचा प्रभाव आतापासूनच जाणवू लागेल. विशेषतः प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला अधिक शिस्त ठेवावी लागेल. जोडीदाराशी किंवा मुलांशी वागताना संयम आणि जबाबदारी आवश्यक आहे. खोटे आश्वासने देणे, खोटी प्रतिष्ठा दाखवणे किंवा प्रेमासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावणे टाळा. जर तुमचा जोडीदार तुमचा आदर करत नसेल किंवा तुमच्या भावनांची कदर करत नसेल, तर थोडे मागे हटणे योग्य ठरेल. तूळ राशीचे लोक अनेकदा नाते टिकवण्यासाठी स्वतःला जास्त झुकवतात, पण या काळात तसे करू नका. जिथे शनीचा प्रभाव असतो तिथे स्वाभिमान टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःची प्रतिष्ठा कमी होऊ देऊ नका. शनीचा प्रभाव पंचम भाव आणि सुखसुविधांच्या भावावर असल्यामुळे मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे आवश्यक आहे. काही गोष्टींची कमतरता असली तरी स्वतःचा आत्मसन्मान कधीही सोडू नका.
प्रेमासाठी विनवण्या करू नका, मुलांकडूनही अवास्तव अपेक्षा ठेवू नका. संयम, शिस्त आणि स्वाभिमान यांच्यामुळेच या काळात तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळतील. याशिवाय मंगळ अष्टम भावात आहे. मंगळ हा तुमच्या सप्तम भावाचा स्वामी असल्यामुळे पुढील काळात वैवाहिक जीवन, भागीदारी आणि नातेसंबंधाबाबत काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. तुमच्या सप्तम भावाचा स्वामी मंगळ आहे. याशिवाय धनभाव आणि कुटुंबभावाचाही स्वामी मंगळच आहे. दुसरा भाव हा धनवाणी आणि कुटुंबाचा भाव मानला जातो. सध्या हा मंगळ अष्टम भावात असल्यामुळे कुटुंबात अचानक वादविवाद किंवा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा देखील येऊ शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी तुमचा राग किंवा कठोर स्वभाव घरातील वातावरण बिघडवू शकतो. त्यामुळे शुभ कार्यामध्येही काही अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून या काळात शांत राहण्याचा प्रयत्न करा. या ग्रहस्थितीचा उपाय म्हणून दररोज सकाळी हनुमान चालीसाचे पठण अवश्य करा. शक्य असल्यास सकाळी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. त्यामुळे घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. अष्टम भावातील मंगळ कधीकधी जीवनात अचानक आव्हाने घेऊन येतो. विशेषतः तुमची वाणी थोडी कठोर किंवा कडक होऊ शकते. त्यामुळे तुमच्या शब्दांनी विशेषतः कुटुंबातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. म्हणून मंगळ अष्टम भावात असेपर्यंत बोलताना संयम आणि गोडवा राखणे अत्यंत आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी मंगळ राशी बदलून भाग्यभावात प्रवेश करेल. त्यानंतर परिस्थिती अधिक अनुकूल होऊ शकते. पण तोपर्यंत कुटुंबातील नातेसंबंध आणि स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मंगळ हा सप्तम भावाचाही स्वामी असल्यामुळे त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावरही होऊ शकतो. जीवनसाथीसोबत किरकोळ वाद, मतभेद किंवा अहंकारामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या एखाद्या सवयीमुळे तुम्ही नाराज होऊ शकता. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून संयमाने संवाद साधणे हिताचे ठरेल. दुसरीकडे लाभभावाचा स्वामी सूर्य सध्या चांगल्या स्थितीत असल्यामुळे अनेक सकारात्मक परिणामही मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने अष्टम भावातील मंगळामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. विशेषतः रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि रक्ताशी संबंधित समस्या यांची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या आणि काहीही अस्वस्थ वाटल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्या. या काळात कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. वादविवाद झाल्यास संयम बाळगा आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. रागाच्या भरात स्वतःचे किंवा इतरांचे नुकसान होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका. करिअरच्या दृष्टीने मात्र हा काळ अत्यंत शुभ आहे. तुमच्या कर्मभावात गुरुग्रहाची उपस्थिती लाभदायक ठरत आहे. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी कमी होऊ शकतात. पदोन्नती, नवीन नोकरी किंवा करिअरमध्ये स्थिरता मिळवण्याची शक्यता आहे. भविष्यासंबंधी असलेली चिंता हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. तथापि खर्चाच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. खर्चाचा स्वामी बुध भाग्यभावात सूर्याबरोबर असल्यामुळे अचानक काही अतिरिक्त खर्च उद्भवू शकतात. घरातील जुन्या वस्तूंची दुरुस्ती, घरातील देखभाल किंवा एखाद्या जुन्या आजारांच्या उपचारासाठी खर्च करावा लागू शकतो. या आठवड्यातील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दररोज हनुमान चालीसाचे पठण करणे. मोठे संकट वाटत असल्यास बजरंग बाणचेही पठण करू शकता. शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि हनुमानजीच्या चरणातील शेंदूर कपाळावर लावा. एकूणच हा आठवडा करिअर आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने चांगला आहे. फक्त राग, वाणी, आरोग्य आणि कुटुंबातील संबंध याबाबत थोडी अधिक सावधगिरी बाळगल्यास या काळाचा तुम्हाला अधिक लाभ मिळू शकेल. मित्रांनो, एकूणच तुळ राशीसाठी हा आठवडा अनेक नवीन संधी, आर्थिक प्रगती आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. मात्र राग, वाणी आणि नातेसंबंधामध्ये संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. योग्य निर्णय योग्य वेळी घेतलेली सावधगिरी आणि श्रद्धेने केलेले उपाय तुमचे नशीब उजळवू शकतात. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.